उर्वशी. बुध आणि इला यांना पुरुरवा नावाचा पुत्र झाला. तो उर्वशी नावाच्या अप्सरेवर अनुरक्त झाला. तेव्हा मित्राच्या शापाने शापभ्रष्ट झालेल्या उर्वशीने त्याच्याशी विवाह करण्यास मान्यता दिली. परंतु विवाहापूर्वी राजा पुरुरव्याला तिने काही अटी घातल्या. तुझे नग्न दर्शन मला होऊ नये. मी म्हणेन आणि माझी इच्छा असेल तेव्हाच संभोग करावा. माझ्या शयनगृहात मी 2 मेंढे पाळणार आहे. ते सदैव तेथेच राहावेत. माझे हे नियम तुला मान्य असतील तर मी चिरकाल तुझ्याबरोबर राहीन, अन्यथा निघून जाईन. राजा तिच्या प्रेमात वेडा झाला होता. त्यामुळे काहीही विचार न करता त्याने तिच्या सर्व अटी मान्य केल्या. त्या दोघांची अनेक वर्षे परस्परांच्या सहवासात कशी भुरकन उडाली हे त्यांनाही कळले नाही. उर्वशी मनुष्यलोकात गेल्यामुळे गंधर्वांना फार खेद झाला. तिच्या वाचून स्वर्ग सुनासुना वाटू लागला. ती स्वर्गाचे भूषण होती. गंधर्व तिला परत आणण्याचे मार्ग शोधू लागले. विश्वावसू गंधर्वाला तिच्या अटीची माहिती होती. त्याने काही सहाय्यक बरोबर घेतले व तो पुरुरव्याच्या शयनगृहात शिरला व त्याने गुपचूप एक मेंढा पळविला. तो मेंढा जागेवर नाही हे बघून त्याच्यावर पुत्रवत प्रेम करणारी उर्वशी काळजीने पुरुरव्याला म्हणाली, या माझ्या पुत्राचे कोणी बरे हरण केले असेल. हे ऐकून नग्न झालेल्या राजाला इकडे आड तिकडे खाई असे झाले. त्यामुळे तो पांघरुणाच्या बाहेर हललाही नाही. तोपर्यंत गंधर्वांनी दुसराही मेंढा पळविला. त्यामुळे उर्वशी विलाप करू लागली, हे राजन, तुम्ही येथेच असतानाही एखाद्या अनाथ स्त्रीच्या पुत्राप्रमाणे माझे पुत्र पळवले जात आहेत. उर्वशीने सरळ राजाच्या स्त्री दाक्षिण्याला आणि पराक्रमाला ललकारले होते. तो तसाच उठला आणि मेंढ्यांचा माग काढू लागला. त्याचवेळी गंधर्वांच्या करणीमुळे वीज चमकली व सर्व राजवाड्याचा परिसरही प्रकाशित झाला. त्या प्रकाशात उर्वशीने राजाला नग्नावस्थेत बघितले. तत्क्षणी ती तेथून गुप्त झाली.